लातूर जिल्ह्यात सध्या पोलिसांच्या कारवाईची धडक मोहीम सुरू असतानाच जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मात्र चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। 27 मार्च रोजी जळकोट तालुक्यातील करंजी शिवारातल्या सोनवळा साठवण तलावावरील अनेक शेतकऱ्यांच्या मोटारीचे शेकडो फूट कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे। त्यावरून शेतकरी संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळकोट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना ताजी असतानाच 29 मार्च रोजी मध्यरात्रीला जळकोट शहरातून घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या 3 मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली आहे। त्यावरून 1 एप्रिल रोजी मोटारसायकल मालक मुस्तफा चांदसाब बागवान, बालाजी उमाकांत गुड्डा, महादेव लक्ष्मण धुळशेट्टे या तिघांनी दिलेल्या तक्रारीवरून जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरील दोन्हीही गुन्ह्याचा पुढील तपास जळकोट पोलीस करत आहेत। सध्या जिल्ह्यात पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांकडून मोठमोठ्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करत कारवाईची धडक मोहीम सुरू आहे। परंतु जळकोट शहरासह तालुक्यात मात्र चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून मोटारसायकल मालक मोहम्मद मुस्तफा बागवान यांनी आमच्या मोटारसायकली लवकर शोधून द्याव्यात अशी विनंती पोलिसांकडे केली आहे। मी मोहम्मद मुस्तफा चांदसाब बागवान, राहणार जळकोट, तालुका जळकोट। दिनांक 29/3/2026 रोजी माझी शाईन, हिरो शाईन MH24 BN 3733 हा क्रमांकाची गाडी चोरीला गेली आहे। कुठून? जळकोट घरासमोरून चोरीला गेली आहे। तरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही सांगितलो असता त्याने शोधाशोध करावे म्हणून सांगितले। शोधाशोध केल्यानंतर आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी FR फाडून दिले त्यांनी। जळकोट तालुक्यामध्ये गाड्या 3 चोरी झाल्या प्रॉपर शहरामध्ये। हा पोलीस प्रशासनाने ह्या गाड्यांचा शोध घेऊन आम्हाला द्यावी। चोरी गेलेल्या गाड्या आज FR दाखल केलेल्या आहे।